घरगुती गॅस पुरवठा सुरळीत करा. दरवाढी विरोधात उबाठा. शिवसेना महिला आघाडी आक्रमक. बुलढाणा. इस्रायल आणि इराण या दोन देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील शहरी आणि ग्रामीण जनजीवनावर पाहायला मिळत आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या कमतरतेमुळे सामान्य नागरिकांसह गोरगरीब विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा उद्भवत आहेत. केंद्र सरकारने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. गॅस बुकिंगसाठी देखील अनेक त्रुट्या निर्माण होत असल्याने गॅस मिळणे कठीण झाले आहे. यावर शासनाने ठोस उपाय काढून घरगुती आणि व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे. तरुण महाराष्ट्र न्यूज विदर्भ संपादक लक्ष्मण कानेरकर, बुलढाणा. आंतरराष्ट्रीय स्तरावर जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे गॅस घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅसचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. व्यतिरिक्त गॅसचा तुटवडा, गॅसची बुकिंग लवकर न होणे, OTP लवकर न मिळणे, त्यानंतर या युद्धजन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा असो किंवा पोलीस भरतीसारख्या परीक्षा असो, ह्या मुखावर असताना त्या विद्यार्थ्यांना कितीतरी संकटांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. कारण त्यांच्या खानावळ, मेस त्या ठिकाणी बंद झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना गावाकडे जाण्याची वेळ आलेली आहे. परिणामी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही या ठिकाणी गॅसची जी OTP आहे किंवा गॅस परवानगी आहे किंवा गॅस मिळण्याबाबतच्या ह्या सगळ्या तक्रारी घेऊन या ठिकाणी आलेलो होतो आणि कार्यालयात निवेदन देताना साहेबांनी सुद्धा समक्ष त्या गोष्टीचं एक निवेदन समोर आम्ही पाठवू असं आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे.